नमस्कार. मराठी माती चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा. चला तर मग कथेला सुरुवात करूया. रात्रीचे 8 वाजले असावेत. एक 20-22 वर्षाचा युवक चपलांच्या दुकानात आला. त्याच्या बोलण्याच्या धाटणीवरून तो खेडेगावातील असावा असे वाटत होते. दुकानदाराची पहिली नजर फक्त पायांवर जाते. त्याच्या पायात चामड्याचे बूट होते, छानसे पॉलिश केलेले. दुकानदार: बोला साहेब, काय हवंय? मुलगा: माझ्या आईसाठी चप्पल घ्यायची आहे, पण ती एकदम टिकाऊ हवी. दुकानदार: ती आली आहे का? कोणत्या नंबरचे देऊ? मुलाने खिशातून एक घडी केलेला कागद काढला. त्यावर एका पायाची बाह्यरेखा होती. दुकानदार: अहो, मला मोजण्यासाठी एक नंबर हवा होता. मुलाच्या मनाचा बाण फुटला. म्हणाला: मी काय मोजू सर, माझ्या आईचे आयुष्य गेले. तिने कधी पायात चप्पल घातली नाही. आई माझी मजूर आहे. काटेरी झुडपातही प्राण्यांप्रमाणे कष्ट करून तिने मला शिकवले. आता अभ्यास करून नोकरी मिळाली. आज माझा पहिला पगार आला. मी दिवाळीला घरी जात आहे. मग विचार केला, मी आईसाठी काय घ्यावे. म्हणून माझ्या मनात आलं, पहिल्यांदा माझ्या आईसाठी चप्पल घ्यावी. दुकानदाराने चांगली टिकाऊ चप्पल दाखवली, ज्याची किंमत 800 रुपये होती. ही चालेल का? मुलाने लगेचच ती हातात घेतली. दुकानदाराने विचारले: तुझा पगार किती आहे? आता येथे 12,000 मिळतात. 7-8 हजार खर्च झाले आहेत आणि 2-3 हजार माझ्या आईकडे पाठवले आहेत. अरे बापरे, मग 800 रुपये जास्त होत नाहीत का? मध्येच त्या मुलाचं बोलणं तोडत तो म्हणाला: नाही, काही होत नाही. दुकानदाराने चप्पल पॅक केले. त्याने पैसे चुकते केले. चप्पलेसारखी वस्तू कधी कोणी कोणाला भेट देत नाही. पण दुकानदार थोडं थांब म्हणाला आणि त्याने त्याच्या हातात दुसरा एक बॉक्स दिला. ही चप्पल तुझ्या भावाकडून आईला भेट आहे. तिला सांग, पहिली तुटली तर अनवाणी चालू नकोस आणि ही लहानशी भेट घ्यायला नाकारही देऊ नकोस. दोघांचेही डोळे पाण्याने ओथंबले. तुझ्या आईचे नाव काय आहे? लक्ष्मी. तिला माझा नमस्कार सांग. आणि तू मला एक गोष्ट देशील? तू ज्या कागदावर आईच्या पायांची बाह्यरेखा तयार केली आहेस, तो कागद मला हवा आहे. दुकानदाराच्या हातात कागद देऊन तो आनंदाने निघून गेला. तो दुमडलेला कागद दुकानदाराने आपल्या दुकानातील देवघरात ठेवला. दुकानदाराच्या मुलांनी देवघरात कागद ठेवलेला पाहिला आणि विचारले की, पापा, हे काय आहे? दुकानदाराने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या मुलांना सांगितले: लक्ष्मीचे पाय आहेत बेटा. खऱ्या भक्ताने ते रेखाटले आहेत. यामुळे व्यवसायाची भरभराट होते. मुले, दुकानदार आणि सर्वांनी मनापासून त्या चरणांना अभिवादन केले. सर्व मातांना सविनय नमस्कार. नमोस्तुते. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.